हाय हॅलो नमस्कार राधे राधे मंडळी, तुम्हा सर्वांचं मी मंजुळा पाटील आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण घरच्या घरी असे डिलिशियस केशर श्रीखंड कसं करायचं ते पाहणार आहोत। तेही अगदी झटपट व भांड्यांचा पसारा न करता। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे की अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। तर श्रीखंड करण्यासाठी आपल्याला इथं असं फ्रेश दही लागेल। आता या दह्यातलं सगळं पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी या दह्याला तुम्ही रात्रभर किंवा कमीत कमी 4 तासासाठी तरी एका कॉटनच्या कपड्यामध्ये घालून टांगत ठेवू शकता किंवा त्यावर काहीतरी वजन ठेवून पण गाळून घेऊ शकता। आता इथं मी सगळं दह्यातलं पाणी नितळून घेतलेलं आहे। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता इथं आपल्याला केशर श्रीखंड करायचं आहे म्हणून कोमट दुधामध्ये केशरच्या कांड्या भिजत ठेवायच्या आहेत। आता हे जे गाळून घेतलेलं दही आहे ते एका मेजरिंग कपने किंवा वाटीने मोजून घेऊया, म्हणजे आपल्याला साखर केवढी घालावी याचा अंदाज येईल। आता हे दही आपल्याला डायरेक्ट एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे। तर इथं 1 कप दह्यासाठी मी हाफ कप आणि वरती 1 चमचा एक्स्ट्रा वाटलेली साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता यामध्ये चमचाभर वेलची पूड घालून घेऊया। आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता किती थिक आणि क्रीमी आहे। आता यामध्ये आपण भिजत घातलेल्या केसरच्या कांड्या त्या सुद्धा घालून घेऊन मिक्सर मधून फिरवून घेऊया। तर बघा, न फेटण्याचं न घासण्याचं टेन्शन, अगदी झटपट श्रीखंड आपलं बनवून इथं तयार झालेलं आहे। तेही अगदी मार्केट सारखं। तुम्ही जर एकदा हे श्रीखंड घरी केलत ना, मी 100% गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही कधीच मार्केटहून श्रीखंड विकत आणणार नाही। आता याला कमीत कमी 3 ते 4 तासासाठी फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण सर्व करायचं। आता 3-4 तासानंतर तुम्ही बघू शकता केसरचा रंग किती छान आपल्या श्रीखंड मध्ये उतरलेला आहे। बघा, दिसते ना किती यमी, बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना। आता अजून याला यमी आणि टेस्टी बनवण्यासाठी मी इथं काजू, बदाम व पिस्त्याचे काप घातलेले आहेत। आता हे चांगलं मिक्स केलं की तुम्ही याला पुरी, चपाती कशासोबत पण सर्व करू शकता। अगदी तसंच जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतं। तर सणासुदीला किंवा घरी कोणी गेस्ट आलं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। सगळ्यांना खूप आवडेल आणि तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत। आता याला गार्निश करूया ड्रायफ्रुट्स आणि केसरच्या कांड्यांनी। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। आवडली तर लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत चांगलं खा, स्वस्त रहा, बाय बाय।